नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज दिनांक 15 जानेवारी फायनली मतदानाची तारीख येऊन समोर ठेपलेली आहे। मतदानाची प्रक्रिया सुद्धा व्यवस्थितपणे सगळीकडे चालू आहे। आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि तुम्ही बघताय पंचगंगा हॉस्पिटलच्या आसपास बूथवर ज्यांचं काम चालू आहे, निवडणूक मतदानाच्या स्लिप्स देणं चालू आहे। मतदार येतात आणि मतदानाची प्रक्रिया सुद्धा शांतपणे आणि सुरळीतपणे इथे चालू आहे। प्रभाग 6 मधल्या मतदार केंद्रावर आपण पाहत आहोत की सर्व नागरिक त्यांचा हक्क बजावत आहेत। एक जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून लोक इथं मतदानासाठी आलेले आहेत। तसं फार वेळ झालेली नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला इथं चांगली गर्दी दिसत आहे। नागरिकांची गैरसोय व्हायला नको म्हणून इथं आपल्याला दिसतंय व्हीलचेअर पण आहे। शिवाय नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी म्हणून किंवा त्यांची काळजी घेता यावी, त्यांना काही अडचण आली तर तत्परतेने त्याच्यावर आपल्याला लगेच कार्यवाही करता येईल म्हणून आपल्याला दिसतंय इथं आशा स्वयंसेविका सुद्धा आहेत। शिवाय आपण होमगार्ड बघतोय आणि जागोजागी पोलीस सुद्धा थांबलेले आहेत। काही गैरवर्तन व्हायला नको या पद्धतीची सर्व काळजी आपल्याला त्यांनी घेतलेले दिसत आहे। तर निवडणूक आयोगाचे धन्यवाद मानायला हरकत नाही। त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्वांची सोय होईल अशी काळजी किंवा अशा सोयी करून ठेवलेल्या आहेत। वेळ पुढे सरकेल तसं गर्दी सुद्धा वाढत आहे। म्हणजेच प्रभाग क्रमांक 6 मधले सर्व नागरिक आपली जबाबदारी पूर्ण करताना आपण बघत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले, के न्यूज कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।